रामदास कदमांच्या आरोपांकडे ठाकरेंचं दुर्लक्ष. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राबाबत कदमांचा धक्कादायक दावा चर्चेत. बोललेल्या विधानापासून रामदास कदम मागे हटेना. रामदास कदमांनी केली नवीन मागणी. उद्धव ठाकरेंची आणि माझी नार्को टेस्ट करा अशी मागणी. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देणार. राज्य सरकारकडून दिबा पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब. राहुल गांधी यांचं धमाल वक्तव्य. चारचाकीपेक्षा दुचाकीला जास्त लोखंड का वापरतात? राहुल गांधी यांच्या विधानामुळे समाज माध्यमात नुसता धुमाकूळ. उद्धव ठाकरेंमुळे मी पैज जिंकलो. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. हमास सर्वच्या सर्व इस्रायली पोलिसांना सोडून देणार. दहशतवादी संघटना हमास इस्रायलच्या तीव्र माऱ्यापुढे नमली. शिंदे आणि कदम यांच्याविषयी असभ्य विधान. टीका करताना भास्कर जाधव यांची जीभ घसरली. माझ्या मुलीला सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात ओढायचा प्रयत्न केला. अभिनेता अक्षय कुमारनं सांगितली आपबीती. कार्यालयात बसून नुकसानीचे पंचनामे करू नका. पंचनामे झाले नाही तर माझ्यासारखा वाईट कुणी नाही. रोहित पवारांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम. मुख्यमंत्री 2 दिवसात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घोषणा करणार. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. नवी मुंबईकर नाईकांच्या हातात सत्ता देणार नाही. गणेश नाईकांच्या टीकेला उदय सामंतांचं प्रत्युत्तर. रोहित पवारांची आय लव्ह मोहम्मदवरही टीका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक राजकारण. जरांगे थेट भिडले मुंडेंना. धनंजय मुंडे यांच्यावर जरांगे यांचा गंभीर आरोप. वंजारांनी लाटलं बंजारा समाजाचा आरक्षणाचा आरोप. कल्याणमध्ये 2 गटात राडा. पूर्व वैमनस्यातून 2 गट भिडले. दोन्ही गटांचा पोलिसांसमोरच राडा. कल्याणच्या आनंदवाडी परिसरातील घटना. गौतमी पाटीलचा शो बंद पाडण्यासाठी ठाकरे गट आक्रमक. सिंहगड पोलीस ठाण्यासमोर ठाकरे गटाचं ठिय्या आंदोलन. गौतमी पाटीलच्या वाहन चालकानं केला होता अपघात. सिंधुदुर्गातील शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले. 3घांचा मृत्यू, 1 सुखरूप. इतर 4 पर्यटकांचा शोध सुरू. सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. कुठलीही जीवितहानी नाही, मात्र वित्तहानी मोठी. उत्तर प्रदेशमधलं आय लव्ह मोहम्मद प्रकरण तापलं. बरेली विभागातील 4 जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा. मोबाईल, इंटरनेट, ब्रॉडबँड आणि SMS सेवा बंद. पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर. राजभवनामध्ये मोदींचा मुक्काम. गुगलनं 100हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. वेतनवाढीची मागणी केल्यानं झाली कारवाई.